आपण आता पोहोचलो आहोत क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जन्मभूमी नायगावच्या प्रवेश कमानीजवळ. इतिहास आणि प्रेरणेची सुरुवात इथूनच होते. सफर साथीचा आजचा प्रवास नायगावच्या ऐतिहासिक शैक्षणिक प्रवेशद्वारापासून सुरू होतो. जय ज्योती जय क्रांती, ज्ञान ज्योती सावित्रीबाई फुले जन्मभूमी नायगाव. सावित्रीबाई फुले जन्मस्थान स्मारक नायगाव हे साधारणपणे दररोज सकाळी 10 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत खुले असते. येथे पर्यटकासाठी प्रवेश शुल्क नाही, नो एंट्री फी. सावित्रीबाई फुले यांचे जन्मघर हे राज्य संरक्षित स्मारक म्हणून घोषित करण्यात आलेले आहे. आज आपण उभे आहोत नायगाव तालुका खंडाळा जिल्हा सातारा येथे महाराष्ट्राच्या पहिल्या महिला शिक्षिका, मुख्याध्यापिका, थोर समाजसेवक सावित्रीबाई फुले यांचं हे जन्मगाव आहे. आज या ठिकाणी महाराष्ट्र शासन व पुरातत्व विभागाने नायगाव या त्यांच्या जन्मघरी त्यांचं एक सुंदरसं असं स्मारक तयार केलेलं आहे. या ठिकाणी हे जन्मघर आहे आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा सामाजिक समतेचा संदेश हा संपूर्ण जगाला माहीत व्हावा म्हणून महाराष्ट्र शासनाने पुढाकार घेऊन नायगाव या ठिकाणी त्यांचं जन्मघर हे संरक्षित स्मारक म्हणून घोषित केलेलं आहे. आणि याच ठिकाणी 3 जानेवारी 1831 साली सावित्रीबाई फुले यांचा जन्म झाला. त्यांच्या मातोश्री लक्ष्मीबाई आणि त्यांचे वडील खंडोजी नेवसे पाटील आणि 1840 साली सावित्रीबाई फुले यांचं लग्न झालं. त्यावेळेला त्यांचं वय होतं 9 वर्ष. ज्या महात्मा फुलेशी त्यांचा विवाह झाला त्यावेळेला महात्मा फुले यांच्या विवाहाच्या वेळी वय होतं 13 वर्ष. 1840 साली सावित्रीबाई फुले यांचा विवाह झाला आणि ज्या वेळेला पुढे महात्मा फुले यांनी लग्नानंतर सावित्रीबाई फुले यांना त्याने शिकवलं, ज्ञान दिलं. नंतर पुढे भारतातील पहिल्या महिला शिक्षिका म्हणून ह्या उदयास आल्या. त्यांचं आज या ठिकाणी स्मारक महाराष्ट्र शासनाने तयार केलेलं आहे. स्मारकात सावित्रीबाई फुले यांच्या काळातील ग्रामीण घराची रचना दाखवण्यात आली आहे. या स्मारकातील स्वयंपाकघर आणि घरातील वस्तू पाहिल्यावर 19व्या शतकातील ग्रामीण महाराष्ट्रातील जीवनशैलीची झलक दिसते. याच वातावरणात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे बालपण घडले. हीच ती जन्मखोली जिथे भारतातील पहिल्या महिला शिक्षिका आणि समाजसुधारक क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा जन्म झाला. या छोट्याशा खोलीतून सुरू झालेला प्रवास पुढे संपूर्ण देशातील महिला शिक्षणाच्या क्रांतीचे कारण ठरला. हे आहे धान्य साठवण्याचे पेव. कृषी अर्थव्यवस्थेतील शेतकरी कुटुंबाच्या घरामध्ये प्राचीन काळापासून धान्य साठवण्याकरिता घरातच जागा केलेल्या असत. अर्थातच अशा जागा बनवताना त्यात उंदीर, घुशी किंवा कीटक यांचा प्रवेश होणार नाही याची अतोनात काळजी घेण्यात येत असे. या वाड्यात या ठिकाणी भूमिगत पेव आहे. भूमिगत भागाचा आतील भाग पूर्ण गोलाकार रांजणाच्या आकारासारखा आहे. हा आकार कडक मुरमाच्या जमिनीत खोदलेला आहे. वरचे तोंड मात्र मातीमध्ये विटाने बांधलेले आहे. यामध्ये सुमारे 25 पोती धान्य साठवले जात असे. पेवाची खोली 2 मीटर, सर्वाधिक रुंदी 1.90 मीटर आहे. अस्पृश्यांसाठी महात्मा फुले यांनी काढलेली भारतातील पहिली शाळा अहिल्याश्रम. सावित्रीबाई फुले यांनी दुष्काळात उघडलेल्या अन्नक्षेत्राचे दुर्मिळ छायाचित्र. नायगाव तालुका खंडाळा येथील सावित्रीबाईंचे जन्मघर. तात्यासाहेब भिडे यांचा पुणे येथील बुधवार पेठेतील वाडा. याच ठिकाणी फुले दाम्पत्याने भारतातील पहिली मुलींची शाळा याच वाड्यात सुरू केली. पुणे येथील गंज पेठेत असणारे महात्मा फुले यांचे घर
याच ठिकाणी महात्मा फुले यांनी हरिजनासाठी खुली केलेली विहीर. सावित्रीबाई फुले यांच्या काव्य फुले या काव्यसंग्रहावरील मुखपृष्ठ. हे आहेत फुले दाम्पत्य. हा आहे पुणे येथील विश्रामबागवाडा. या ठिकाणी इसवी सन 1852मध्ये ब्रिटिश सरकारकडून महात्मा ज्योतिराव फुले व सावित्रीबाई फुले यांचा सत्कार करण्यात आला. सगुणाबाई क्षीरसागर ह्या महात्मा ज्योतिराव फुले यांच्या संगोपनकर्त्या व प्रेरणास्रोत होत्या. त्यांच्या संस्कारामुळे ज्योतिराव व सावित्रीबाई फुले यांनी शिक्षण व समाज सुधारणेचे महान कार्य उभे केले. हे आहेत डॉक्टर यशवंत फुले. हे महात्मा फुले यांचे दत्तक पुत्र होते. त्यांनी डॉक्टर म्हणून समाजसेवा केली आणि फुले दाम्पत्यांच्या समता व मानवतेच्या विचारांचा वारसा पुढे नेला. काव्य फुले हा सावित्रीबाई फुले यांचा काव्यसंग्रह असून तो 1854मध्ये प्रकाशित झाला. या काव्यसंग्रहातून शिक्षण, सामाजिक समता, स्त्री जागृती आणि मानवतेचा संदेश दिला आहे. ह्या आहेत फातिमा शेख. या भारतातील पहिल्या मुस्लिम महिला शिक्षकांपैकी एक होत्या. त्यांनी सावित्रीबाई फुले आणि ज्योतिराव फुले यांच्यासोबत मुलींच्या शिक्षणासाठी आणि सामाजिक सुधारणांसाठी महत्त्वाचे कार्य केले आहे. हे आहे मोडी लिपीतील एक दुर्मिळ पत्र. सावित्रीबाई फुले यांनी आपल्या माहेराहून ज्योतिराव फुले यांना लिहिलेले मोडी लिपीतील एक दुर्मिळ पत्र.